नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही टोळीतील आरोपींकडून जीवितास धोका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच साळवे कुटुंबांविरुद्ध दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा फायनल करून जखमी कुटुंबीय व साक्षीदारांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, सतीश मगर, अविनाश भोसले, उत्कर्ष भालेराव, शुभम गायकवाड, राजेंद्र मगर, आदेश साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का साहेबांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आता भेट घेतलेली आहे. 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा नगर जिल्हा दौरा होता. त्यावेळेस आठवले साहेबांनी SP सुदर्शन मुमुक्का साहेबांशी दूरध्वनीवर चर्चा करून आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना SP साहेबांना भेटायला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने आज मी SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. माझ्या कुटुंबावर 24 ऑगस्ट 2025 रोजी जो हल्ला झाला होता, पहिला हल्ला रात्री 11 वाजता झाला होता आणि दुसरा हल्ला रात्री 12 वाजता झाला होता. आम्ही जामखेडला आमच्या भावाच्या मुलाला घेऊन गेल्याच्या नंतर त्याला नगरला रेफर केलं होतं आणि आम्ही सर्वजण नगरवरून परत पुण्याला गेलो, उपचार केले. परंतु त्यावेळेस देखील आमच्या कुटुंबातील 12 लोकांवर समोरच्या गुंडांकडून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमच्या गुन्ह्यातील 11 आरोपी जेलमध्ये आहेत, नाशिक कारागृहामध्ये. आणि परत आरोपीच्या वडिलांनी या केसमधील जखमी यशदीप साळवे आणि सतीश अजिनाथ साळवे आणि या केसमधील प्रमुख साक्षीदार इस्माईल शेख व सद्दाम पठाण यांच्यावर 307चा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तो खोटा गुन्हा मागे घेण्याच्या बाबत आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे जामखेडचे पोलीस निरीक्षक चौधरी साहेबांनी त्या गुन्ह्याची चौकशी करून हा गुन्हा खोटा असल्याचं त्यांच्याही निदर्शनास आलेलं आहे. परंतु वरिष्ठांचा त्यासाठी आदेश होणं महत्त्वाचं आहे. तो खोटा गुन्हा मागे घेण्याबाबत आज साहेबांना आम्ही सविस्तर चर्चा करून निवेदन दिलेलं आहे आणि साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. जामखेडच्या PI साहेबांनी सध्या मला पोलीस संरक्षण दिलेलं आहे. परंतु या केसमधील सर्व जखमी, फिर्यादी आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावं ही मागणी या ठिकाणी आज आम्ही SP साहेबांना निवेदनाद्वारे केलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.